देशातून आता पहिलं जहाज मुंबईमध्ये दाखल झालेलं आहे आणि कच्च्या तेलाचं हे पहिलं जहाज मुंबईमध्ये काही वेळापूर्वी पोहोचले। होर्मुझ सामुद्रधुनी ओलांडून हे जहाज आता मुंबईमध्ये दाखल झालेलं आहे। या जहाजामध्ये 1,35,000 मेट्रिक टन इतकं तेल आहे। माहुल इथल्या रिफायनरीला आता या कच्च्या तेलाचा पुरवठा होणार आहे। धोकादायक क्षेत्रातून प्रवास करताना या जहाजानं त्याची AIS ट्रॅकिंग सिस्टम हे तात्पुरती बंद केलेली होती। 9 मार्चला हे जहाज ट्रॅकिंग सिस्टमवर पुन्हा दिसलं। अशा प्रकारे अत्यंत कठीण असा हा सगळा प्रवास करत अखेर हे जहाज मुंबईच्या किनाऱ्याला लागलेलं आहे। आखाती देशातून हे पहिलं जहाज मुंबईमध्ये आज दाखल झालेलं आहे आणि या जहाजानं त्याची AIS ट्रॅकिंग सिस्टम तात्पुरती बंद केलेली होती, कारण धोकादायक क्षेत्रातून या जहाजाला प्रवास करायचा होता। आणि 9 मार्चला मग पुन्हा हे जहाज ट्रॅकिंग सिस्टमवर दिसू लागलं आणि आज अखेर 12 तारखेला 12 मार्चला हे जहाज मुंबईच्या किनारपट्टीवर दिसू लागलेलं आहे। आखाती देशातून हे पहिलं जहाज मुंबईतून दाखल झालंय। आखाती देशातल्या युद्धाचे परिणाम हे सगळ्याच देशांमध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळतात। भारताची चिंता आणखी वाढली आहे, कारण इंधनाचा पुरवठा, गॅसचा पुरवठा ज्या ठिकाणी होतो त्याच ठिकाणी सगळी जहाजं अडकलेली होती। त्यातलं हे एक जहाज मुंबईत दाखल झालंय। तर होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुद्धा धोकादायक प्रवास करत आखाती देशातून हे पहिलं जहाज आता मुंबईत दाखल झालेलं आहे। त्याचप्रमाणे आणखी 2 जहाजं लवकरच मुंबईमध्ये दाखल होतील असं कळतंय, भारतात दाखल होतील असं कळतंय। तर शिनलाँग असं या जहाजावर लिहिलेलं आहे आणि 1,35,000 इतकं तेल या जहाजामध्ये आहे आणि आता रिफायनरीकडे हे तेल जाणार आहे। आणि त्यानंतर जो देशात सध्या एक तुटवडा निर्माण झालेला आहे गॅसचा, तेलाचा, इंधनाचा, या तेलवाहू हे जहाज आहे, त्यामुळे निश्चितच तेलाच्या तुटवड्यासाठी जो सगळा प्रश्न सध्या उपस्थित झालेला आहे त्यासाठी एक खरं तर ही दिलासादायक बातमी म्हणावी लागेल। आणि आखाती देशातून हे पहिलं जहाज आता मुंबईत दाखल झालंय। आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा सध्याचा 13वा दिवस आहे आणि 13 दिवसांच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारे अत्यंत धोकादायक प्रवास करत हे जहाज आता मुंबईमध्ये दाखल झालंय आणि कच्च्या तेलाचं हे पहिलं जहाज आहे ते आता मुंबईमध्ये पोहोचलेलं आहे। तर या जहाजानं या धोकादायक क्षेत्रातून प्रवास करत असताना त्यांचं AIS ट्रॅकिंग सिस्टम तात्पुरती बंद केलेली होती। त्यामुळे 9 मार्चला हे जहाज ट्रॅकिंग सिस्टमवर पुन्हा एकदा दिसलं आणि अखेर आता 12 तारखेला मुंबईमध्ये जहाज दाखल झालेलं आहे। या जहाजामध्ये 1,35,000 मेट्रिक टन इतकं तेल आहे आणि आता माहुल इथल्या रिफायनरीला कच्च्या तेलाचा या ठिकाणी आता पुरवठा होणार आहे। शैलेंद्र देवळाणकर सर आपल्याबरोबर आहेत, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक तज्ज्ञ। सर, आत्ताच हे जहाज मुंबईमध्ये काही वेळापूर्वी दाखल झालेलं आहे। जहाजामध्ये 1,35,000 मेट्रिक टन तेल आहे, आता ते लवकरच रिफायनरीला जाईल। मात्र अत्यंत धोकादायक क्षेत्रातून या जहाजानं प्रवास केलेला आहे आणि त्या दरम्यान त्यांनी ट्रॅकिंग सिस्टम सुद्धा बंद केली होती असं कळतंय। काय नेमके या संदर्भातले सगळे तपशील आहेत? मला असं वाटतं की ही एक मोठी घडामोड आहे। हा जो संघर्ष साधारणतः त्याच्यामध्ये ज्या सगळ्या घडामोडी घडता आहेत त्या एकूणच विकसनशील देशांसाठी बऱ्यापैकी नकारात्मक आहेत। मात्र आता ज्या पद्धतीने स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ जी आता बंद झालेली आहे आणि त्याच्यातनं ऑलमोस्ट 1/5 ऑइल ट्रान्सपोर्टेशन हे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मधनं होत असतं आणि जे खूप मेजर आहे। इव्हन भारताला पण 40% ऑइल सप्लाय जो आहे हा स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मधनं हा प्रामुख्याने होत असतो आणि हे असताना ती पूर्णपणे बंद पडल्यामुळे एकूणच संपूर्ण आशियाई देशांना याचा समस्या निर्माण झाल्या होत्या आणि त्यामधनं जर भारताचे 2 जहाज जे आखातामधनं आलेले आहेत आणि ज्याच्यामध्ये नॅचरल गॅस आणि ऑइल आहे, या दोन्हींना अत्यंत सेफ पॅसेज हा स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मधनं मिळालेला आहे
आणि त्यांना कोणत्या प्रकारची इजा झालेली नाहीये. किंबहुना एक पद्धतीने इराणने या बाबतीमध्ये सहकार्य केलं आहे. ही आपल्यासाठी निश्चितच सकारात्मक बाब आहे असं आपण म्हणू शकतो. आणि हा एक पद्धतीने आपला राजनैतिक विजय पण आहे. कारण ते अमेरिकेचं आणि युरोपचे कोणती जहाजं त्या ठिकाणवरनं जाऊ देत नाहीयेत. आणि ते जाऊ देत नसतानाही आपलं जहाज मात्र 2 जहाज त्या ठिकाणी पास होत आहेत. त्यातलं एक हे आता पोहोचलेलं आहे भारतापर्यंत, मुंबईपर्यंत पोहोचलेलं आहे. आणि ही निश्चितच सकारात्मक बाब आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. निश्चित. शैलेंद्र सर, खरं तर गेल्या 2 दिवसांपासून जर राजकीय घडामोडी पाहिल्या तर विरोधकांनी नेहमीच सत्ताधाऱ्यांना या संदर्भात की हा परराष्ट्रीय धोरणांचा कसा पराजय आहे असं सांगितलेलं होतं. परराष्ट्र धोरणांमध्ये आपण कसे कमी पडतोय यावर बोट ठेवलेलं होतं. मात्र तुम्ही जसं आता सांगितलं की परराष्ट्र धोरणांमध्ये एक प्रकारे मारलेली ही बाजी आहे आणि म्हणून हा भारताला एक खरं तर दिलासा मिळालाय. तर काय नेमकं या 2 दिवसामध्ये घडलं? कारण एस जयशंकर यांची इराणच्या मंत्र्यांबरोबर चर्चा झालेली आहे आणि त्यानंतर या सगळ्या घडामोडी घडल्या. तर हे नेमकं काय होतं? हे सगळ्या राजकीय घडामोडी काय घडत होत्या? नाही, निश्चितच त्याला पार्श्वभूमी ए जयशंकर, भारताचे परराष्ट्र मंत्री NC आणि इराणचे परराष्ट्र मंत्री यांच्यात झालेला जो संवाद आहे, चर्चा आहे, याची पार्श्वभूमी याला निश्चितपणे आहे. साधारणतः संघर्ष 28 फेब्रुवारीला सुरू झाला. त्याच्यानंतर 3 वेळा भारताचे परराष्ट्र मंत्री हे इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांबरोबर बोललेले आहेत. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे काल ते रशियाच्या परराष्ट्र मंत्री लॅराकोव यांच्याबरोबर पण बोललेले आहेत. आणि त्याचं प्रतिबिंब कुठेतरी आजच्या ह्या घडामोडीमध्ये पडलेलं आपल्याला दिसून येत आहे. आणि ही एक मेजर डेव्हलपमेंट आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. तर या दृष्टिकोनातनं बॅक चॅनल टॉक्स हे नेहमी चालू असतात आणि हाच एक बॅक चॅनल टॉक्सला आलेलं यश आहे असं आपल्याला म्हणता येईल. अगदी धन्यवाद सर केलेल्या सगळ्या विश्लेषणासाठी आणि दिलेल्या या सगळ्या तपशील माहितीसाठी. शैलेंद्र देवळाणकर सर, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक आपल्याबरोबर होते. तर आखाती देशातून आता हे पहिलं जहाज, भारतीय जहाज मुंबईमध्ये दाखल झालेले आहे आणि हार्मुझची स्ट्रेट ऑफ हार्मुझ ज्याला म्हणतात, हे सामुद्रधुनी ओलांडून अत्यंत धोकादायक प्रवास करत हे जहाज आता मुंबईमध्ये दाखल झालेलं आहे. आणि तेलाचा मोठा साठा या जहाजावर आहे. आता हे रिफायनरीजकडे जाणार आहे. माहूर इथल्या रिफायनरीला इथून कच्च्या तेलाचा पुरवठा या जहाजातून होईल. तर या जहाजानं हा पूर्ण धोकादायक प्रवास करत आता मुंबईमध्ये दाखल झालेला आहे.